मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या जालना दौऱ्यावर। उद्या सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांचं जालन्यात होणार आगमन। राज ठाकरे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आणि मनसे पदाधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक। विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यावर मनसे ठाम। मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक रतनकुमार इचम यांची माहिती। मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या जालना दौऱ्यावर येणार आहेत। उद्या सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांचं जालन्यात आगमन होणार असल्याची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक रतनकुमार इचम यांनी दिली आहे। जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते। मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या जालन्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आणि मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार असून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यावर मनसे ठाम असल्याचं रतनकुमार इचम यांनी म्हटलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या राज ठाकरे जालन्यात येत असल्याने मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक रतनकुमार इचम यांनी आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान सांगितलंय। मी ॲडव्होकेट रतनकुमार इचम, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि निरीक्षक जालना जिल्हा। राजसाहेबांचा नियोजित ठरल्याप्रमाणे दौरा इथं होणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता साहेब अथर्व हॉटेल इथं येतील। त्यानंतर निरीक्षक आणि काही इच्छुक उमेदवारांची त्यांच्यासमोर चर्चा करतील। नंतर 5ही विधानसभाचे सर्व जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर ती पक्षाची बैठक घेतील आणि इच्छुक उमेदवारांच्या संदर्भात ते चर्चा करणार आहेत। हॉटेलमध्ये हॉल मोठा आहे, हॉल आहे। सर्वांना निमंत्रित नाहीये का? इच्छुकच आहेत? इच्छुक उमेदवार आणि नाही, इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष असेल, तालुकाध्यक्ष असेल, उपजिल्हाध्यक्ष असेल, इथपर्यंत कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्याची संधी नाही, येतील, भेटतील ना सर। 7:30 वाजता निघतील, 9 वाजता इथं ह्या शहरामध्ये येतील। आल्यानंतर साधारण 12-1 वाजेपर्यंत त्यांचा प्रोग्राम आटोपेल। नंतर संभाजीनगरला काही नियोजित कार्यक्रमाला ते जाते। पूर्ण दौरा हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे असं म्हणलं? हो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे इच्छुक उमेदवार आहेत आमच्या पक्षाचे त्यांच्याशी चर्चा करणार आणि इतर पक्षाचेही काही लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार। तुम्ही स्वतंत्र लढणार हे निश्चित झालं का मग? हो, त्याच्यात काही बदल नाही, आम्ही स्वतंत्र लढणार। आणि उमेदवार पण जाहीर झाले। कुठले? पंढरपूर, सोलापूरला दिलीप धोत्रे गेले, शिवडीला बाळा नांदगावकर, आणि काल आपला नागरगोजे, हिंगोलीला बंडू कुटे, संतोष। 4 उमेदवार आमच्या पक्षाने जाहीर केले। आता माघार नाही थोडक्यात? नाही, युती नाही, आघाडी नाही। मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि इतर पक्षाचे काही जे उमेदवार आहेत आमच्या संपर्कात आहेत, आम्ही त्यांची आता नावं नाही स्पष्ट सांगू शकत, पण ते पण साहेबांना येऊन भेटणार आहे। किती लोक आहेत इतर पक्षाचे संपर्कात? त्यात काही माजी आमदार वगैरे आहेत? माजी आमदार नाही, परंतु ज्या लोकांना उमेदवारी मिळणार नाही ते असे बरेचसे लोक आमच्या संपर्कात आहेत। आणि गेल्या आठवड्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं निरीक्षक म्हणून आम्ही दोघेही आलो होतो। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न भेटता आम्ही आठवडाभर इथं या जिल्ह्यामध्ये थांबलो। 5ही विधानसभामध्ये आम्ही फिरलो। काही आपले महत्त्वाचे सिनियर पत्रकार असतील, व्यापारी असोसिएशन असेल, अनेक लोकांना आम्ही भेटलो, त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये परत आम्ही या जिल्ह्यामध्ये आलो। त्यावेळेस आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचे, आमचे 4ही जिल्हाध्यक्ष, इतर विभागाचे सगळे पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्याच्यात आमच्या पक्षाचे काही इच्छुक जे उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा केली आणि तो अहवाल आम्ही उद्या साहेबांना देणार आहे। एकूण कसा आहे त्यांचा दौरा, कधी आहे?